भाऊनी पाण्यात उडी मारली, नंतर मग प्रवीणनी पाण्यात उडी मारली आणि मी पाण्यातच युटर्न मारत होतो. फक्त म्हणलं एवढी डेअरिंग येते कुठून. नमस्कार मित्रांनो, सकाळ सकाळ शेळ्यांनी माझ्यावर हमला केलता, पण मी त्रिशूळमुळे वाचलो. मी डाकूला म्हणलं आज पवायला जाऊ का, तर डाकू काय म्हणते चलो. अगं म्हणलं तुला नाही घेऊन चाललो. ती म्हणली मला नाही तर मी कोणालाच जाऊ देणार नाही. म्हणलं चल, पण एक सांग तुला पावता येतंय का. चल यायचंय का तुला. चल की मग. अगं हाय चल, तुला काय करायचंय. नको जाऊ. आई काय तर काय म्हणणार आहे, नको जाऊ म्हणतो. शिव्या तू रोती का नाही. तू रोती का. अरे डाकूने पार्टी चेंज केली की तो कशी बघती चालली त्यांच्या सोबत. आतापर्यंत म्हणत होती मला पवायचंय गेली आता लगेच. हे अयोग्य आहे, ह्याला काय अर्थ नाही. पाहुणे को आता घेते रे को. रोम रोम भाइयों. तर आमचे मास्टर पिन भाऊ पप्पा आणि मी चाललोय विहिरीवरती पवायला. म्हणलं मी कधी स्विमिंग पूल मध्ये उतरलो नाही, मी डायरेक्ट आता चाललोय विहिरीवर पवाय. कशाचं काय ते कॅन्ट बांधले तरी मला भीती वाटत होती. मी सारखा वरच चढायचो. ह्यांना बघून असं वाटत होतं मी पण उडी मारावं, पण काय करावं मला पावताच येत नाही. इकडे बद उड्या मारत होते. मी म्हणत होतो की पाणीच लय गार आहे. कसं तरी पाण्यात उतरलो, सगळे उड्या मारत होते, मी युटर्न मारित होतो. ते काय व्हायचं, पाण्याच्या वरी कमी पाण्याच्या खाली जास्त जायचो. ते कसं दमादमाने 50 वेळा हात मारल्यावर थोडं पुढे जायचो. आता तुम्ही एक काम करा, मी पाहून घेतो तर तुम्ही लाईक आणि फॉलो करा.